हा कावळा पाणी न पिता कसा वाचला? चतुर कावळा आणि पाण्याची घागर. उन्हाळ्याचे दिवस होते. कडक ऊन पडले होते आणि सगळीकडे पाण्याची टंचाई होती. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो पाण्याच्या शोधात इकडून तिकडे उडत होता, पण त्याला कुठेही पाणी सापडत नव्हते. खूप उडाल्यामुळे कावळा थकून गेला. तेवढ्यात त्याला एका बागेत पाण्याची घागर दिसली. आशेनं तो खाली उतरला आणि घागरीत डोकावून पाहिले, पण घागरीत पाणी फारच कमी होते आणि त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. क्षणभर कावळा निराश झाला, पण त्याने हार मानली नाही. त्याने आजूबाजूला पाहिले, तेव्हा त्याला बरेचसे खडे दिसले. लगेच त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. कावळ्याने एकामागून एक खडे चोचीत धरून घागरीत टाकायला सुरुवात केली. जसजसे खडे घागरीच्या तळाशी साचत गेले, तसतसे पाण्याची पातळी वर येऊ लागली. कावळ्याने सातत्याने प्रयत्न सुरूच ठेवले. थोड्याच वेळात पाणी घागरीच्या काठापर्यंत आले. कावळ्याने मनसोक्त पाणी प्यायले आणि आनंदाने आकाशात उडून गेला. जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्की सापडतो. ही युक्ती तुम्हाला आधीच सुचली असती का?